जय श्री कृष्ण मित्रांनो, आपण चाललो आहोत किल्ल्यातून बिदरच्या किल्ल्यामध्ये आणि हा आहे किल्ल्यासाठी जाणारा रस्ता। आणि आज सुद्धा आम्ही सगळे आहोत, राहुल, आपले राजे आणि पेटकर सर सगळे आहेत सोबत। तर चला आज बघूया बिदरचा किल्ला। हे आहे बिदर हेरिटेज। हा आहे बिदरचा किल्ला आणि सध्या वेळ झालेली आहे संध्याकाळचे 5:30। तर आता एंट्री बंद झालेली आहे, पण तरी सुद्धा आम्ही रिक्वेस्ट करून हा किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे। आतमध्ये खूप मोठा किल्ला आहे हा, बघू शकता, खूपच मोठा। आणि त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही आलो आहे आतमध्ये, बघू शकता खूपच मोठा किल्ला आहे हा। रोड वगैरे खूपच मोठा मोठा। वॉचमॅन बोलतात लवकर लवकर बघा, यांच्यामुळे आम्हाला आतमध्ये यायला भेटलं। तर बघूयात। आणि आता आम्ही सध्या एकदम टॉप वरती आहेत। ह्या साईडला आहे दरी, इकडे ते मुद्दाम शत्रू येऊ नयेत म्हणून ते पाण्यासाठी केलेली असते। आणि ही जी दरी दिसते मित्रांनो, ही दरी केलेली आहे आणि या दरीमध्ये पाणी होतं आधी, आता पाऊस काळ कमी झालेला आहे त्याच्यामुळे पाणी नाही आहे। आणि या दरीमध्ये मगरी सोडत होते, म्हणजे शत्रू किल्ल्यामध्ये प्रवेश करू नये त्याच्यासाठी। हा तर एक गेट आहे, हा तर एक गेट आहे, आणि त्याच्यानंतर तो एक गेट आहे, आणि त्याच्यानंतर अजून मध्ये बघण्यासाठी भरपूर काही आहे। पण सध्या आम्ही उशिरा आल्यामुळे पूर्ण किल्ला तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो। इकडूनच आता बघावं लागेल आपल्याला, कारण वॉचमॅनने आम्हाला एक रिक्वेस्ट वरती आम्हाला सोडलेलं आहे आतमध्ये। ही दरी बघू शकता, किती मोठी खोल दरी आहे, खूप खोल दरी आहे। आणि त्यांनी आतमध्ये पण एंट्री दिली आता आम्हाला। आम्ही चाललो आहे पळत, आम्ही सगळ्यात पळत चाललोय। भागो हा आहे गुम्मद दरवाजा। बघ आहे
आणि थोडंसं आतमध्ये जायला दिलं तर बऱ्यापैकी किल्ला आम्ही बघितला, थोडासा का होईना किल्ला बघितला आम्ही. तर आता आपण निघूयात बाहेर, कारण की संध्याकाळ झाली आहे. त्यांचं म्हणणं आहे की संध्याकाळच्या वेळेस किल्ल्यात थांबणं योग्य नाही, त्याच्यामुळे आम्ही आता निघालो आहे किल्ल्याच्या बाहेर. हा दरवाजा आहे, खूप जुन्या काळातला दरवाजा. आणि हा तर मोठा दरवाजा आहेच एंट्रीचा. आणि हा बघा, हा छोटा दरवाजा, हा छोटा दरवाजा दिसतोय तुम्हाला, म्हणजे माणसांना एंट्री करण्यासाठी. आणि हा मोठा दरवाजा जो आहे, आणि हा जो मोठा दरवाजा आहे तो घोडे, हत्ती असे मोठे मोठे राजा महाराजांसाठी हा गेट उघडत असतील बहुतेक. हे बघा किती मोठा दरवाजा आहे. शेरजा दरवाजा याचं नाव आहे, शेरजा दरवाजा. असं जरा वाकून हो का, हो इथं काय बघण्यासारखं आहे हो का, मध्ये जाऊन बघण्यापेक्षा इथे काय पाणी सोडलं, ते पाणी सोडल्याला म्हणलेलं तिकडून मध्ये उन्ही मगरी सोडल्याला. किती लोक राहत असतील या राजवाड्यात? राजा राणीची फॅमिलीच असेल की फक्त लोक पब्लिक शत्रू एवढे वर राहते, पण किती कर्मचारी त्यांनी राहत असतील. मंत्री लोक क्वार्टर मध्ये, फौजी, हा फौजी लोक क्वार्टर. किती वर्ष लागले असतील, किती इथं लेबर असतील, कोण याचा इंजिनियर असेल, मेन इंजिनियर किती मंत्री, बघा किती आली किती आहे एवढं. म्हणजे हे याचं फक्त कंपाऊंड वाले आहे, वाल आहे. इंटरनल काम किती काम आहे त्यामध्ये. मेन राजाचा महाल हे तर इमॅजिनेशनच्या पलीकडे. दगड कुठून आले एवढे? आणि हे दगड कर्नाटकात महाराष्ट्राचा दगडच नाही, लाल दगड आहे. दगड महाराष्ट्रातले, महाराष्ट्रीयन दगडाचा आहे. संसदच्या वरच आहे आपली संसद, भारतीय संसद. खरंच त्याच्यापेक्षा मोठे आहे. किती आपण गोल फिरलो याच्या, किती बी गोल फिरलं तर काही संपना गेले. पण बरोबर ज्याच्याकडे पाणी सोडाय केलेलं आहे. काय नाही तर घोड्यावर कारभार. हे आहे सेंट्रल बस स्टेशन बिदर, बिदर मधील बस स्टँड. खूपच मोठं बस स्टँड आहे.